पंकजला खायचंय चिकन म्हणून पैसे आणि पिशवी देत म्हटलं तूच जाऊन चिकन घेऊन ये जा. आणि चिकन खायचं आहे म्हटल्यावर कसं पळपळत जाऊन चिकन घेऊन आला बघा. चिकन घेऊन आल्यावर पहिल्या आधी स्वच्छ धुतलं आणि मग मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस टाकून मॅरिनेट करायला ठेवलं. आणि मग मी मसाला बनवायला सुरुवात केली. गॅसवर जाळी ठेवून 2-3 कांदा, खोबरं आणि टोमॅटो भाजून घेतलं. कांदा, खोबरं, टोमॅटो भाजून झाल्यावर हे सगळं गरम मसाला भाजायला सुरुवात केली. सगळ्यात आधी धन आणि मग जिरं, तीळ, खसखस, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग हे सगळं भाजून घेतलं. भाजून घेतलेलं कांदा, खोबरं, टोमॅटो सगळं गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं. मग फोडणीसाठी 2 बारीक कांदे चिरून घेतलं. तेल गरम झाल्यावर कांदा चांगला भाजून घेतला. फोडणीत मिक्सरला बारीक करून घेतलेला सगळा मसाला टाकून तेलात चांगला परतून घेतला आणि डंकावरती बनवलेला माऊलीज किचनचा कांदा लसूण मसाला फोडणीत टाकला. हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर या नंबरवरून ऑर्डर करा. महाराष्ट्रात या मसाल्याची डिलिव्हरी फ्री आहे. मॅरिनेट केलेले चिकन फोडणीत टाकून जरा परतून घेतलं आणि मग गरम पाणी आणि मीठ टाकून 20 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं. मस्त असं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे. चिकन टेस्टला लईच भारी झालेलं. अस्सल नॉनव्हेजची चव घ्यावी तर या मराठमोळ्या मसाल्याचीच.